कॅप्टन्सला विनंती आहे आपण स्पीडअप करायचे. स्ट्राइक एंडला पाहतोय आपण शिवाजी, नॉन स्ट्राइक एंडला पाहतोय पण तानाजी. तर गोलंदाज कैलास. लेट्स प्ले असा इशारा येतोय पंचांचा. पहिला चेंडू तानाजी, शिवाजी सॉरी. हो, या दरम्यान चांगला फटका आहे, हुकचा चेंडू आहे, वन बाउंस सीमा रेषा पार. श्री गणेशा करतोय शिवाजीच्या बॅट मधून चौकार. समाचार घेतला आहे, श्री गणेशा इथे केला आहे आणि आपला अकाउंट देखील इथे खोलला आहे शिवाजी याने. हो, यावेळेस बॅटची कडा आणि इथे काय होतंय, फलंदाज होईल बाद. दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करतोय कैलास. प्रकारचे इथे सुरुवात करून दिले होते शिवाजी याने. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता, त्यानंतर फ्रंटफुटला येऊन मारण्याचा प्रयत्न होता, कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी फटका फसला, बॅटची कडा लागले आणि एसटी रक्षक चुकी केली नाही आणि झेल बाद झालाय शिवाजी. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन इनॅट क्रमांक 3 वर गेलाय प्रशांत. हार्ड हिटर डोंगरनवे टीमचा नक्कीच या खेळाडूकडे पाहिलं जातंय. कैलास कमबॅक करून देत असताना आपल्या टीमला नक्कीच पहिल्या चेंडूवर एक चौकार खाल्ला होता, त्यानंतर कमबॅक केलंय, फलंदाज बाद केलाय शिवाजी. हो, यावेळेस रडार मध्ये चेंडू आहे, कोणतीच चुकी करणार नाही प्रशांत. षटकार. आपले इरादे स्पष्ट करून देतोय, षटकार ठोकलाय. क्या बात आहे, प्रशांत चांगली बॅटिंग करत असताना डोंगरनवे टीम करून. हो, यावेळेला शॉर्टपिच मध्ये चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट चेंडू होतोय. ठोकला होता, त्यानंतर कमबॅक करून देतोय कैलास आपल्या टीमला. डॉट चेंडू पुन्हा एकदा कैलास. हो, यावेळेस सुद्धा टप्पा पडल्यानंतर उसली कमी घेतोय आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे डॉट टाकलेत कैलासाने, कमबॅक करून देतोय. आतापर्यंत धावा जर पाहायला गेला तर 10 आहेत, त्यात जर पाहायला गेलं समीर शिवाजीच्या बॅट मधून चौकार आला होता, त्यानंतर इनॅट क्रमांक 3 वर गेलेला फलंदाज प्रशांत षटकार ठोकलाय. हो, यावेळेला लोअर पुल टॉस अपील केली जाते आणि इथे पंच तटस्थ.
आणि इथे पाहिलं गेलं तर शेवटच्या चेंडूवर एक धाव आले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली की तर डोंगररावे टीमची 11, एक गडी बाद 11 अशी धावसंख्यात पाहतोय आपण स्कोर कार्डवर. स्लॉकचं षटक होतं आणि पहिल्या षटकाला जर पाहिलं गेलं तर 5 मिनिटं अवधी खर्च केल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर कैलासाने टाकलं गेलं. 11 धावा खर्च केल्यात, एक गडी बाद केलाय सलामीवीर शिवाजी याला. कारण शिवाजीने पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केले होते, चौकार मारला होता. त्यानंतर फ्रंटफुटला येऊन मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा लागली आणि यष्टीरक्षक चांगल्या प्रकारे झेल घेतला. त्यानंतर प्रशांत गेले. प्रशांतने एक षटकार टोकून हो यावेळेस चांगला फटका आहे आणि नक्कीच पाहायला गेलं तर दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू पडलाय. 2 धावा पळून पूर्ण केल्यात. गुड रन इन द बिटवीन द विकेट आपण पाहतोय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जायचे. खेळाडूला दुखापत थोडी झालेली आहे. तिथे क्षेत्ररक्षक सुखरूप आहे. सो विचार केला तर दुसऱ्या षटकाचा विके आलेत आणि पहिल्याच चेंडूवर 2 धावा इथे खर्च केल्यात प्रशांत याने. विके ओहो यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे झाले काय, त्रिफळाची. प्रशांत बॅक टू द आउट. नक्कीच विकेट करण्याचा इथे प्रयत्न होता प्रशांतचा, बॅटवर चेंडू आला नाहीये आणि इथे झालाय त्रिफलाचित. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना ज्ञानेश्वर. नक्कीच 4 षटकांमध्ये एक मोठा स्कोर उभा करावा लागेल डोंगरनावे टीमला, कारण की त्यांच्याच विभागातील एक टीम आहे चाफेवाडी टीम. की जी
गेलीनंतर आपलं छाप मात्र सोडत नाही. एक चांगली टीम आहे चापेवाडी टीम. चांगले बॅट्समॅन आहेत चापेवाडी टीम कडे. जर पाहिलं गेलं तर प्रथम बॅटिंग करत असताना डोंगरवाडी टीमला जास्तीत जास्त स्कोर उभा करावा लागेल. न्यू बॅट्समॅन स्ट्राइक एंडला ज्ञानेश्वर. विकी हो, चांगला फटका आहे. कवरच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न आणि तिथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. झेलबाद ज्ञानेश्वर. आता मात्र 5व्या क्रमांकावर फलंदाज जातोय दीपक शेलके. ज्ञानेश्वर गेले तसे माघारी आलेत. कवरच्या डोक्यावर नक्कीच मारण्याचा प्रयत्न होता, गॅप होता, परंतु फटका इथे फसला. क्षेत्ररक्षकाने कोणतीच चुकी केली नाही आणि इथे झेलबाद झालाय ज्ञानेश्वर. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या इथे डोंगरनावी टीमची 13 धावा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, यकर पद्धतीचा चेंडू होता. हलक्या हाताने पुश केलाय चेंडूला. मात्र एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकावेल. 14 धावा आपण पाहतोय डोंगरनावी टीमचे. दुसरं षटक चालू असताना प्रगती पथावर आपण पाहतोय विकी यांचं. चांगला कमबॅक करून दिलाय विकी याने आपल्या टीमला. 2 विकेट नक्कीच इथे आपल्या खात्यामध्ये ऍड केलेत. ओहो, यावेळेस स्ट्रेट डाऊन. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चुकी मात्र करणार नाही आणि पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद. न्यू बॅट्समन एंटर होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. जय नक्कीच तानाजी हे शिवाजीच्या सोबतीला आले होते, सलामीवीर गेले होते आणि पहिला चेंडू खेळत असताना पहिल्याच चेंडूवर आपला विकेट बहाल केलाय. पाहिला गेलं तर 4 षटकांमध्ये मला तरी वाटतं 50+ धावा गोळा कराव्या लागतील. माझ्या समेत आहेत. हॅलो, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती डोंगरनावी टीमची 16 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा आपण पाहतोय डोंगरनावी टीमच्या. यानंतरचा सामना असेल आदर्श 11 धानिवले आणि रॉयल स्ट्रायकर नागाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, फर्स्ट इनिंग झाल्यानंतर आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे आहे. टॉस का बॉस या कक्षामध्ये. तिसरं षटक असेल कल्पेश. स्ट्राइक एंडला फलंदाज जय, तर नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज सॉरी स्ट्राइक एंडला दीपक, नॉन स्ट्राइकला जय. हो, यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाहीये. डॉट चेंडू कल्पेश. क्या बात आहे. अजून देखील 11 चेंडूंचा खेळ बाकी असेल फर्स्ट इनिंगचा. आतापर्यंत धावा जर पाहायला गेलं तर 16 आपण पाहतोय स्कोर कार्डवर.
हो यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक दोन चेंडू इथे डॉट टाकलेत कल्पेशाने. दीपकला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली होती, त्यानंतर बॅक टू बॅक दोन चेंडू इथे डॉट आलेत. दीपक एक मोठा स्कोर उभा करावा लागेल चापेवाडी टीम समोर. हो हो यावेळेस देखील आणि बाईच्या स्वरूपात दोन धावा येथे पळून पूर्ण केल्या. धावसंख्या दोनने पुढे सरकावले 18 धावा. कल्पेश ओहो यावेळेस टप्पा पडल्यानंतर उसली जास्त घेतोय आणि इथे स्विंग होतोय चेंडू आपण पाहतोय. लेग कटर आपण त्याला म्हणतोय. थोडा बाहेर निघतोय चेंडू कल्पेशाचा. ओहो यावेळेस उकल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत तेथे एक धाव पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दोन धावा इथे पळून पूर्ण केल्यात. गुड रनिंग द बिटवीन द विकेट. दोघांमध्ये ताळमेळ पाहिला तर खूप चांगला आहे. धावसंख्या दोन्ही पुढे सरकावली 20. षटकातील काहीसे अजून चेंडू शिल्लक असतील कल्पेशाच्या. तिसरं षटक चालू असताना आपण पाहतोय महिन्याच्या आतमध्ये चापेवाडी टीम चांगली कामगिरी करत असताना हो 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 यावेळेस बिगेट करण्याचा प्रयत्न होता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला गेली तर 20. शेवटचं षटक असेल. विनंती असेल धानिवली टीमचे कॅप्टन त्याचबरोबर नागाव टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा टॉस साठी. गिरीश या टॉस साठी या. त्याचबरोबर नागाव टीमचे कॅप्टन आपण देखील या. फर्स्ट इनिंग झाल्यानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. गोलंदाज येईल अविनाश. स्ट्रायकिंगला फलंदाज असेल जय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक फर्स्ट इनिंगच्या आपण पाहतोय. आणि यावेळेस नक्कीच बिगिट करण्याचा प्रयत्न होता जयचा. त्याला माहित आहे की शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंमध्ये आपल्याला धावा गोला कराव्याच लागतील. कारण की आतापर्यंत पाहिलं गेलं तर 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. फक्त 20 धावा आहेत. मी पहिल्या षटकापासून म्हणत आलोय 50+ धावा गोला कराव्या लागतील. आणि यावेळेस स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळलाय अविनाशाने. बॅक टू बॅक दोन चेंडू इथे डॉट टाकलेत अविनाश. आणि 50+ धावा गोला कराव्या लागतीलच. कारण की जसजसं ऊन पडतंय तस इथे चेसिंगला मजा येते. ग्राउंडची खासियत आहे. यावेळेस लोअर पुलटॉस होता. ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर चेंडू होता. पुन्हा एकदा डॉट चेंडू. विनंती करतोय मंगेश भोईर की आपण स्टेजवरून स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर त्यांचे बंधू गिरीश भोईर देखील आहेत. आमचे मित्र आहेत. त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील स्टेजवर यायचंय. ओहो यावेळेस स्टेज डाऊन आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चुकी करणार नाही. चुकीला माफी नाही. पकडो कॅच जितो मॅच अशी
बॅट्समन मोहन मैदानाच्या आतमध्ये जात असताना जयला पाहिलं गेलं तर जयने तब्बल 4 चेंडू डॉट खेळला, 3 चेंडू डॉट केला आणि चौथ्या चेंडूवर आपला विकेट इथे प्राप्त केलं. न्यू बॅट्समन गेलेत मोहन. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे फर्स्ट इनिंगचा. डावखुरे आताचा फलंदाज, विस्फोटक फलंदाज म्हटलं जातंय. हो यावेळेस ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर चेंडू, पंच दोन्ही हात समांतर करत असताना वाईटचा इशारा येतोय. एकटाच्या स्वरूपात धावसंख्यात भर 21 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय डोंगर नवे टीमच्या. हो यावेळेस रॉक पद्धतीचा चेंडू त्रिफळाचित होतोय. मोहन बॅक टू द डगआउट. इनेट क्रमांक 9 वर भावेश. आपण पाहिलं गेलं तर धावसंख्या स्थिर आहे 21. त्याचबरोबर टिटवाळा विभागातील बुलंद आवाज विश्वासजी केने सर आपले देखील वेलकम आहे. या वेळेवर आल्याबद्दल तुमचं देखील स्वागत. शेवटचा चेंडू. हो यावेळेस टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय चेंडू आणि डॉटची इथे सांगता. आणि फर्स्ट इनिंगच्या समाप्तीनंतर डोंगरनावे टीमने धावा गोळा केल्यात 21. 22 धावांचं इथे आव्हान गाठायचे. तर इथे नाणेफेकी होईल धानिवली विपक्ष नागाव टीम मध्ये. दोन्ही कॅप्टन सज्ज आहेत. मंगेश सो यानंतर आपण एक बुलंद आवाज ऐकणार आहोत टिटवाळा विभागातील विश्वासजी केने सरांचा. या वेलकम सर. 5व्या दिवसामध्ये खूप वेळेवर पोहोचल्याबद्दल
हार्दिक स्वागत असेल वीर हुतात्मा चषक खाटेकर दरम्यान आपण महेशजी शिंगोले खाटेकर गावाचा बुलंद आवाज पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या सदरामध्ये आपण ऐकलात आणि आता मात्र मॅच देखील ऑन आहे धावसंख्या धावफलकावरती 20 आणि 21 धावा आणि जिंकण्यासाठी फक्त 22 धावेंची आवश्यकता फक्त आणि फक्त 22 धावांचं माफक लक्ष आहे आमचे साथी समालोचक मित्र दीपकजी बिराडे इन ऍक्शन मध्ये आहेत परंतु धावा फार कमी झाल्या तिथून मात्र या धावा रोखाव्या लागतील सलामीची फेर मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय बबलू त्याच्या सोबतीनं कल्पेश आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज जयला आपण पाहतोय लेट्स प्ले शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा ओ इथे मात्र पहिला चेंडू इनफिल्डला भेदण्याचा प्रयत्न डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक क्या बात आहे कमालीचा झेल अगदी लॉंग ऑफ मधून काऊ कॉर्नरच्या दिशेने अगदी वाईडिश लॉंग ऑफला धावत गेल्याने तदबर हा झेल स्वीकारला फलंदाज होतोय बाद यस डीजे दुसऱ्या सदराला सुरुवात झाली सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्र अंबगे गौरी नारायणी नमस्तुते आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आजच्या अंतिम दिवसाला करतोय सुरुवात हो इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक थोडेसे लेझी पाहायला मिळाले शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते इथून मात्र धावा वाचवणं गरजेचं आहे कारण की फक्त 22 धावांचं माफक लक्ष आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र चांगली धावसंख्या बिल्डअप करता आली नाहीये परंतु इथून मात्र त्या धावा रोखण्याचं कार्य जरूर करावं लागेल एकेका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल 24 चेंडू आणि 22 धावेंची आवश्यकता असताना एक धाव धावफलकावरती जोडली जाते खाटेकर गावाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अंतिम टप्प्यात आलेली पाहतोय अंतिम दिवस या स्पर्धेचा सर्वांचं पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत हो क्या बात आहे कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आणि तत्पर सिंगलला डबल मध्ये लगेचच कन्वर्ट केला 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात खेळपट्टी आपण पाहिली तर कालच्या दिवसामध्ये थोडीशी खराब झाली होती पुनश्च कालचा दिवस मिळाला आणि लगेचच तिला दुरुस्त केलं आणि आज चांगली खेळपट्टी आपण पाहू शकता मधाच्या आतमध्ये अंतिम दिवस स्पर्धेचा आणि त्या अनुषंगाने अनेक क्रीडा रसिक देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या क्रीडांगणावरती उपस्थित राहतील यात मात्र शंका नाही हो आडव्या बॅटने पुनश्च चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय गॅप शॉट सिलेक्शन मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू फरार होतोय जीवाच्या खांद्यानं वाचवण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडू फरार सीमारेषा पार दणदणीत खणखण धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 7 या धावसंख्येवरती हो पुनश्च चांगला फटका पाहायला मिळतो डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक क्या बात आहे कमालीचं क्षेत्ररक्षण झेल तर झालं नाही परंतु इथे मात्र धावा जरूर वाजवल्या चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय अगदी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्या माध्यमातून धावा रोखण्याचा प्रयत्न झाला होता 35 ते 40 धावा धावफलकावरती लावणं गरजेचं होतं डोंगर नावे संघाला परंतु तसं शक्य झालं नाहीये त्यांच्या अगेन्स्ट साफेवाडी संघाला आपण पाहतोय ओ त्रिफलाची क्या बात है परफेक्टली यॉर्कर यू मिस साइड डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय विकेटची प्राप्ती फलंदाज
कैलास बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे मात्र धावांवरती ब्रेक लावण्याचा प्रयत्न सातत्याने डोंगर नावे संघर्षा माध्यमातून केला जातो. धावा रोखणं गरजेचं. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ देखील प्रस्थापित केला जातोय. चला वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. गोलंदाजी ट्रॅक वरती सेकंड स्पेल मध्ये आपण पाहतो प्रशांत सज्ज झाला. हो सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. हलक्यात आणि इथे मात्र नक्कीच ऑफ ड्राईव्ह केला आणि एकच धाव. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये विकी देखील सज्ज झाला चौथ्या क्रमांकावरती. माफक असं लक्ष आहे त्याचा पाठलाग करतो मैदानाच्या आतमध्ये चाफेवाडी संघ. परंतु एका बाजूने डोंगर नावे संघ देखील तितक्याच ताकदीने प्रयत्न करतो. धावा रोखण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय. दोघे सख्खे नक्कीच बंधू आहे. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण कल्पेश पाहतो त्याच्या सोबतीनं विकीला. हो इथे मात्र लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पंचांचा बॅटचा इशारा. आदर्श 11 धानेवली संघाला विनंती असेल की आपण या स्टेजच्या बाजूला यायचे. मंगेशजी भोईर नक्कीच आपल्याला ऑफिशियल कॉल देतात. हो समरन डिलिव्हरी. चेंडू पाहिजे थोडासा खाली राहिला. डॉट चेंडू. आधीचा चेंडू अगदी लेग स्टिक सोडून ट्रॅव्हल झाला होता. आता मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. चांगला प्रयत्न केला जातोय डोंगर नावे संघर्षाच्या माध्यमातून. सातत्याने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये जरूर थोड्याशा चुका झाल्या होत्या परंतु त्या चुकांवर मात करून पुनश्च मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ डोंगर नावे संघर्षाच्या माध्यमातून केला जातोय. गोलंदाज तयार. शॉर्टम पूल केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं तैनात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 12 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावींची आवश्यकता असेल आणि उर्वरित चेंडू शिल्लक असतील 15 चेंडू आणि 10 धावींची आवश्यकता. सोपं समीकरण होतं परंतु ते समीकरण देखील हळूहळू आता मात्र कठीण होताना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो पुनश्च चांगली गोलंदाजी. क्या बात आहे. परफ्यूम डिलिव्हरी. अगदी नाकाच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. थोडीशी लेन खिचली होती गोलंदाज प्रशांतने या चेंडूवरती आणि सरळ यष्टीरक्षकाच्या जाऊन हातामध्ये विसावला. कुठलाही या ठिकाणी मात्र प्रयत्न झाला देखील नव्हता मोठा फटका मारण्याचा. परंतु चांगली गोलंदाजी एकंदरीत या षटकामध्ये पाहायला मिळते. हो पुनश्च शपळून खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक बीट होत आहेत आणि तत्पर 22च्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 13 या धावसंख्येवरती. 9 धावा अजूनही बनवायच्या. 13 चेंडू आणि 9 धावेंची आवश्यकता. गोलंदाजी चांगली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजांच्या माध्यमातून चांगला प्रयत्न देखील केला जातोय.
हो, इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हो, पुनश्च इथे मात्र चांगलं बॅटल पाहायला मिळालं. एकच धाव धावफलकावरती. अशा पद्धतीने 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. जिंकण्यासाठी आता मात्र 8 धावेंची आवश्यकता असेल. 12 चेंडू 8 धावेंची आवश्यकता. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान गाणारं हे संगीत. महाराजांची ख्याती महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण देशामध्ये आणि आता मात्र विश्वाने देखील त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घेतलाय. मागील काही महिन्यापूर्वी दिल्लीची सवारी केली. लाल किल्ल्याच्या समोर आदर्शाने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतला, तो स्टॅच्यू गौरवानं डोलत आहे. त्या ठिकाणी मात्र एक मन भरून येईल असा हा तो क्षण आहे. नक्कीच त्याबद्दल आपण विश्लेषण करू, परंतु इथे मात्र मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. हो, कमालीची कामगिरी पाहायला मिळते. थोडासा लेझी क्रिकेट आणि लगेचच इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती. यस, तिसऱ्या पंचांना रेफर केला रनआउट साठी. चेक केलं जाईल आमच्या टीव्ही अंपायर्सच्या माध्यमातून. नॉट आउट असेल, कारण की पॉपिंग क्रीज मध्ये ॲज अ बॅटर नॉन स्ट्राईक एंडला पोहोचले देखील होते. नागाव संघाने टॉस जिंकला. प्रथमतः फलंदाजी स्वीकारले आणि आपण सज्ज राहा. पुढील दोन्ही संघांनी लगेचच धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. हो, बॅटशी नरेश अपील आणि ते मात्र ओहो, अपील फेटाळून लावले. असा वाटलं होतं की आवाज आलाय, साऊंड जरूर आवाज होता, परंतु इथे मात्र आमचे दोन्ही पंच मातब्बर पंच सागरजी कापडे आणि प्रवीणजी विषेत या 2 मुख्य पंचांच्या माध्यमातून ही स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचल्या. डॉट चेंडू पाहायला मिळाला. ओ दांडीगुल, यू मिस साइड डेफिनेटली. विकेटची प्राप्ती. फलंदाज होते बाद. कमालीचा कमबॅक केला जातोय डोंगर नावे संघाच्या माध्यमातून. कल्पेश बॅक टू द पवेलियन. क्या बात आहे. सुंदर असं संगीत. कारण की ही भूमी देखील महाराजांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या आणि त्या अनुषंगाने सातत्याने आपण पाहिलं तर हे गुणगान आपण गात असतो. ऑन गोईंग मॅच. अविनाश ऑन दी मार्क. गोलंदाज तयार होतोय. हो, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय.
क्षेत्ररक्षक आहेत तो हो कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एकेका धावेसाठी इथे मात्र संघर्ष सुरू आहे. 5 ते 10 धावा अजूनही धावफलकावरती असतात. एक फायटिंग जरूर झाली असती. पहिल्या षटकामध्ये एक चौकार देखील गेला होता आणि त्या जोरावरती थोडस बाग फुटलाय, परंतु प्रयत्न अजूनही चांगल्या पद्धतीने केले जातात. गोलंदाज तयार पुनश्च हो परफेक्टली यॉर्कर चेंडू हाताळला जातोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव रोखू शकत नाहीये. सेन्सिबल क्रिकेट असं वाटतं की कसोटी चालू आहे, जशी इंडिया ऑस्ट्रेलिया कसोटी चालू आहे आणि त्या ठिकाणी मात्र तितकाच जल्लोष सुरू आहे. तसा जल्लोष या मॅच मध्ये आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 18 आणि जिंकण्यासाठी आता मात्र अवघ्या 4 धावेंची आवश्यकता आहे. 7 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेंची आवश्यकता. ओ ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. लो स्कोरिंग सामना आहे, परंतु अजूनही सामना सोडलेला नाहीये डोंगर नावे संघानं. चांगली कामगिरी पाहायला मिळते. 21 धावा झाल्या होत्या. गोलंदाज तयार हो. इथे मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट. एका जावेवरती समान. नक्कीच या ठिकाणी मात्र सामना अजूनही संपलेला नाहीये. अंतिम षटकामध्ये हा सामना जाऊन पोहोचलाय. 6 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 2 धावेंची आवश्यकता असेल. यस डीजे. अंतिम षटकामध्ये आमचे साथी समालोचक दीपकजी बेराडे यांना आपण पाहतोय. आता मात्र स्वतः खांद्यावरती ही जबाबदारी घेत आहेत. अवघ्या 2 धाब्यांची आवश्यकता असेल. विकेटची हॅट्रिक याआधी देखील घेतली होती त्यांनी जांभुर्डे येथे, परंतु आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. अवघ्या 2 धाबा त्यांच्यासाठी ठेवल्यात आणि त्या 2 धावा इथून मात्र डिपेंड करतील का. गोलंदाज तयार दीपक बिराडे हो. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आणि एक धाव कंप्लीट. अंतिम एका धावेची आवश्यकता असेल. इथून 4 ते 5 धावा अजूनही असत्या तर मॅच मध्ये चुरस जरूर निर्माण झाली असते. ओ फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, परंतु एक धाव कंप्लीट आणि इथे मात्र सामना जिंकला चाफेवाडी संघानं. चाफेवाडी संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल डोंगर नावे संघाचं करूयात कौतुक.